तर ट्रम्प यांनी कोणत्या अधिकारामध्ये भारतात आणि पाकिस्तानामध्ये या दोन देशांमध्ये शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी केली असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विचारलाय। यासोबतच पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ असताना राजकीय नेतृत्वाने कच खाल्ली अशी टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे। ट्रम्प यांच्या सूचनेवरूनच भारतानं युद्धबंदी स्वीकारली। डोनाल्ड ट्रम्पचा संबंध काय? आमची माणसं मेली, आमच्या 26 महिलांचा सिंदूर पुसलाय ना। मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे मध्यस्थी कोणत्या अधिकारात करताय? जाहिरात केली नंतर भाजपने पापा ने वार रुकवा दिया, मिस्टर मोदी। मग आता अमेरिका के पापा ने वार रुकवा दिया क्या? पूरा बदला लेंगे, ये भाषा होती। पूरा बदला लेंगे, छोड़ेंगे नहीं, पाकिस्तान के टुकड़े करेंगे, पाकिस्तान के तुकडे करेंगे। कुठे गेले तुकडे? भारताची बेअब्रू झालेली जगामध्ये। कोणत्या अटी शर्तींवर तुम्ही ही युद्धबंदी केली यासाठी एक सर्वपक्षीय बैठक ताबडतोब व्हायला हवी आणि त्या बैठकीला प्रधानमंत्र्यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे। प्रधानमंत्र्यांना पळ काढता येणार नाही। युद्धबंदीची खरंच गरज होती का? गुजरातचे मुख्यमंत्री असताना 26/11च्या हल्ल्यानंतर जेव्हा आपण युनोमध्ये गेलो पाकिस्तान विरुद्ध, जेव्हा ओबामाशी चर्चा केली तेव्हा हेच मोदी सांगत होते, ओबामा के पास जाकर रो रहे हैं, ओबामा के पास जाकर रो रहे बचा दो। आता मोदी काय ट्रम्पकडे जाऊन लढतायत, अमित शाह ट्रम्पकडे जाऊन लढतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।